म्हणाल तर आज कुठे आहे वेगळीकडेच, तर आज डाळिंबाच्या बागेत आहे. मेंढ्यांना गवत काढायला चालू आहे. तसं रोज नव्हतं बरं का मेंढ्यांना गवत, पण आज म्हटलं चला व्हिडिओ काढावा थोडासा. मग व्हिडिओ काढायचा ह्याच्यात आले. तर चला आमची डाळिंब दाखवते तुम्हाला कशी आहे ती, काय रेट आहे, कशी जातात, का आहे का नाही त्याला किंमत काय, तर दाखवते तुम्हाला. पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते. तर हो का, अशी डाळिंब आहेत बघा सगळी. सगळ्या झाडांना अशी डाळिंब आहेत. सगळी झाडं अशी भरलेली आहेत आणि सगळा माल असा उतरायला आला आहे. साईज वगैरे चांगला आहे माल, साईज वगैरे भरपूर आहे बघा मालाला. चांगली बाग अजून. आणि थोडीफार निम्मेपर्यंत घालवले चालू आहेत, म्हणजे न्यायला थोडी रोज. एकदम पण रोज नेलं की मग तेवढंसं हे येत नाही. मग आपल्या मनानं थोडंसं न्यायचं रोज. हो का, हे आम्ही असं कागद मारलेलं होतं. हे कागदात असं आहे. आणखीन काय कागदात काढलेलं नाही बरं का. कागद मारला होता आम्ही, नेट वगैरे नव्हतं झाकलं, फक्त असं पेपर मारलेलं होतं. अशी डाळिंब आहे ती. आणि जे हिरवा माल आहे त्याला पेपर असेच ठेवलेत. आणि आता हे तोडत असताना ते काढायचे. आणि खराब पण झालेत बघा डाळिंब. हो का, असे खराब झाले ते. काय सगळ्या संकटाला तोंड देऊन माणसाला सगळं सामोरे जावं लागते बघा, काय करायचं. आणि ह्याला रेट आहे ना, फक्त ह्याला रेट मी म्हणाल की आहे भरपूर रेट. ही काय झालं एवढायला तर काही नाही बरं का, रेट इतका जास्त नाही. म्हणजे आपण खर्च केलेल्याच्या मानानं, कष्ट केल्याच्या मानानं इतका नाही रेट. ह्याला कोणीही 20 रुपये 30 रुपये करून विचारणं झालं. म्हणजे मार्केटवर तरी अशी परिस्थिती झाली, घेता एखादी उधळून. शेतकऱ्यांची अशी परिस्थिती झाली. आणि व्यापारी तर काय मग भरपूर चेष्टा करायला लागलेत व्यापारी पण मालाची. कारण रेट पडल्यावरती काय आपला दिवस नसेल तर कुणीच विचारत नाही आपल्याला. हो का, हे तास आणलेत गवताचे फड, गवत नेण्यासाठी आणलेले ते. हो का, असे एक बाग बरं. आणि बसते इथं असे आहेत. आणि डाळिंब पण अशी मोठी आहेत बरं का, सगळी अशी मोठी येते. साईज नाही, अशी मोठी येते. आणखीन ह्याला एकदाही तोडलेलं नाही, आता तोडायचं आहे. आजपासून सुरुवात करायची इकडं तोडायला. निम्म्यापासून खाली झालं आहे तोडायचं. मग म्हटलं आज इथून तोडायला सुरुवात करूया. कारण आम्ही भरपूर वाट बघितली बरं का, आज वाढेल किंमत, उद्या वाढेल, पण काय नाही. आणि डाळिंब शेवटी पुढं चाललं. आणि पुढं चालल्यावर पण परत ना ते घ्यायला पण धाजवत नाही ते. मग आहे मापात तोपर्यंतच घेऊन जावं. तिकडून खाली सगळं तिथं निम्म्यापासून खाली नेलं आहे थोडं. आता इथून राहिलं आहे, आता बघू ह्याचं कसं होतं आहे, न्यायचं नेऊया मग आता. आणि हो का, ह्या अशी अधूनमधून अशी झाडं पण लागली ती जाळायला. आपल्या मालाला किंमत कधीच नाही. व्यापाराचा जो माल असतो त्याला किंमत असते बघा नेहमी. हो का, अशी पूर्ण झाडाला कडले ते. आणि आम्ही अशी वर बांधलेली ठापं सपोर्ट देण्यासाठी, जेणेकरून खाली लोळू नये. खाली जर डाळिंब मातीत लोळलं तर मग ते खाली नाचते. ह्या पाकळ्यातून असं एवढाच भाग असा नासून जातो आहे डाळिंबीचा. त्याच्यासाठी वर बांधलेत अशी डाळिंब वर बांधली कशी ठापा. हे तर झाड इतकं लगडलं होतं, ह्याचा ठापा बांधून सुद्धा हे मोडलाच. ठापा मोडला आहे तो. असं ते आपलं काम आहे, कष्ट करायचं आणि काळ्या मातीतून पिकवून आणायचं. आज नाही तर उद्या, एक ना एक दिन आहे का, असं आहेत बघा माल. आणि इथून असं, आणि हे मध्ये कट्ट घेतलं, साफ करून घेतलं ते कट्ट. मधून राहिलं ते. मग म्हटलं पाऊस पण नाही येत का फारसा, मग त्याच्यावर तणनाशक मारण्याऐवजी मेंढ्यांना गवत तर होतं ना, आहे तोपर्यंत. मग पावसाच्या दिवसात काय मग आपल्याला मारावंच लागतं आहे हे तणनाशक, त्याला पर्यायच नाही आपल्याकडं.
आणि गवत पण चांगलं आहे ना, मेंढ्यांना खाण्यासारखी चांगलं आहे म्हणून अशी पूर्ण झाडं अशी भरलेली आहे ती बघा. हो का, ही वर बांधले बरं का, तारला बांधले तरीही खाली अशी लोळले ती. हो का, तरी पण थोडी जमीन सोडून वर आहेत म्हणून बरं आहे आपलं, कारण ते नासत नाही ते डाळिंब. असे आहेत बघा. मग तुम्हाला कसे वाटतात आमची डाळिंबीची बाग बघा. आता हे गेलेत मार्केटवरती, याला किती उशीर लागेल काय माहिती नाही. आणि एकदा जर मार्केटवरती गेलं की तो माणूस कधी येतोय सांगता येत नाही, कारण मार्केट दिवसभर चालूच राहायला लागले आता. 10ला 12ला 11ला 1ला 2ला, त्याच्यात नंबर कधी येतोय हे पण माहिती होत नाही, हे पण सांगता येत नाही. मग आता ते आल्यावरतीच परत तोडावं लागेल. अशी बाग बघा आमची. आणि तुम्हाला दाखवते बरं का, तेलकटचं झाड हुडकावं लागेल मला आता. त्याच्यात काही ठिकाणी तेलकट पण आले बघा. हो का, अशा पद्धतीचे तेलकट आले. हो का, उलायला लागले. तशी जी लहान हे आहे ते ना लहान, त्याच्यावरती मोहून यायला लागले. हो का, असं तेलकट आहे. त्याच्यात तेलकट आले, रेट कमी आहेत. हो का, ह्याच्यावरती पण तेलकट आहे. स्प्रे घ्यायचं, रात्रीची लाईट असेल तर सकाळी पाटेला यायचं. हो का, हे असे तेलकटनं पाक अशी डाळिंब झालेली आहे. कुठं मध्ये शेतकरी काय हो, शेतकरी एवढं जीवाचं रान करून आणू शकतात कसाही माल, पण पुढं दर गावेल का नाही याची गॅरंटी ही त्याच्यापाशी नसते. त्याचं काम आहे कसं की जे गावल त्याला पावल असं काम आहे. असं ज्याला गावल त्याला पावल असं आहे बघा. हो का, तेलकटनं असं गेलं आहे बघा. असे तेलकट आलेले आहेत. हो का, ही फाटाला तर ही सगळं लकडलं आहे बघा, आणि ह्याला तेलकट आले. हो का, असं असं असे तेलकट आलेले आहेत. त्याला बघू कसं झालं आहे. भरपूर असं टाईम लागले ते. कागद हजर म्हणजे पेपर मारलेला होता ना, पेपर मारला की ह्याला 2 दिवस काढले की आता ह्याला 2 दिवसांनी असं लाल भडक दिसणार बघा डाळिंब ही. असं आहे बघा. तर चला मग, गाडी आली गवत न्यायसाठी. आणि हो मेंढ्यांना असंच अजून एक वजन टाकून आले ते. आता दुसरं वजन ह्याला आले ते. डाळिंबे बघ सगळे तोडून झालेले, गवत नेण्यासाठी आले ते. आता हे मागाशी टाकले, संध्याकाळी टाकायचं होतं गवत. चालू आहे, गरजायला लागले. पाऊस येते काय माहिती, असं आबाळ झाले. असं पूर्ण भरून आल्यासारखं आबाळ झाले बघा. मग कसं करते काय माहिती, येतंय का काय. पण तरी पण आपल्याला मेंढ्यांच्या चाऱ्यांची ही व्यवस्था करून ठेवायला पाहिजे. त्याच्या मनात काय येऊ नये तरी नाही येऊ, बरोबर की नाही. चला मग, आमची बाग मी सगळी पूर्ण फिरून दाखवली तुम्हाला. तर कसा वाटतोय व्हिडिओ नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. बाय सगळ्यांना.